आजचा स्वामी संदेश काय आहे ते आपण बघणार आहोत। स्वामी तुम्हाला हेच सांगत आहेत ना की कुठल्या तरी गोष्टीने ना तुम्ही ना स्वतःला एकटं पाडून घेतलेलं आहे, म्हणजे तुम्ही खूप उदास आहात आणि तुम्हाला ना स्वामींना ना काहीतरी असं द्यायचं आहे, पण तुम्ही काय केलेलं आहात माहिती आहे, तुम्ही त्या रिसिव्हिंग मोडमध्ये नाही आहात। म्हणजे काय तर स्वामींना तुम्हाला भरपूर काही द्यायचं आहे, पण तुम्ही स्वतःला ना थांबून ठेवलेलं आहे। तुम्हाला असं वाटतं तुम्हाला ना जितका विश्वास स्वामींवरती दाखवायचा तितका तुम्ही दाखवत नाही आहात। तर स्वामी तुम्हाला हेच सांगत आहेत की आता तुम्हाला त्यांच्यावरती पूर्ण डोळे मिटून विश्वास ठेवायचा आहे। जे काही तुम्हाला ते देत आहेत ते स्वीकारायचं आहे तुम्हाला, त्यावरती तुम्हाला प्रश्नचिन्ह करायचं नाही आहे, कारण तुमच्यापेक्षा जास्ती त्यांना तुमच्या आयुष्याची काळजी आहे आणि त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती आहेत ज्या तुमच्या आयुष्यात चाललेल्या आहेत। दुसरा मेसेज काय आहे ते स्वामींचा, तुम्हाला कुठली गोष्ट करून शांती भेटत आहेत ना, तर स्वामी तुम्हाला हेच सांगत आहे की तुम्ही करा, कारण त्यात स्वामी तुमच्या बरोबर आहेत। कारण स्वामी बघत आहेत की तुम्ही एक आहे ना खूप हॅपी गो लकी पर्सन असू शकता। म्हणजे काय की स्वतःमध्येच एकदम खुश राहणार आहे। तर स्वामी तुम्हाला सांगते की तुमचं स्वभावाशीच तुम्ही नेहमी जोडून राहा आणि तुम्हाला जे आयुष्यात करायचं ना ते तुम्ही करा आणि त्याच्यावरतीच फोकस राहा आणि स्वामी सदैव तुमच्या बरोबर आहेत। हा दुसरा मेसेज आहे स्वामींचा, ठीक आहे। तर काय तर तुम्हाला जे वाटतं आहे ते करा आयुष्यात। कोण काय बोलत आहे, कोण कसं वागत आहे ह्याच्याकडे लक्ष न देता तुमच्या मनाला जे पटतंय ना ते तुम्हाला करायचं आहे। हे स्वामींचा संदेश आहे हा दुसरा। आता तिसरा संदेश काय आहे ते आपण बघूया। तिसरा संदेश काय आहे का, स्वामी तुम्हाला हेच बोलत आहेत की तुम्ही जितकी पण मेहनत करत आहात ज्या गोष्टीसाठी, स्वामींचं पूर्ण लक्ष आहे त्याच्यावरती आणि तुम्ही स्वतःला कधीच एकटं समजू नका, कारण ना स्वामी काहीतरी असं करणार आहेत ना आता तुमच्या आयुष्यात की तुम्हाला असं वाटेल की खरोखर तुमच्या कर्मांचं फळ तुम्हाला आता भेटलं आहे आणि तुमच्या कष्टांचं म्हणजे तुम्हाला फळ भेटलं आहे। हे आता तुम्हाला कुठे ना कुठे ना तुम्हाला दिसून येईल। असं स्वामींचं बाळ आहात तर त्यांनी तुम्हाला एका मुलासारखं झेललं आहे, ठीक आहे। म्हणजे ते पूर्ण तुम्ही त्यांच्या प्रोटेक्शनमध्ये आहात। तर जर तुम्ही कष्ट करत आहात आणि जर तुम्हाला असं वाटत आहे की माझ्यासोबत कोणच नाही आहे, तर बिलकुल एकटं वाटून नका घेऊ स्वतःला। स्वामी नेहमी तुमच्यासोबत आहेत, मला भरभरून आशीर्वाद देत आहेत। ही फीड तुमच्यापर्यंत पोहोचली आहे तर ती नक्कीच स्वामींनी पोहोचवली आहे। तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। कमेंटमध्ये तुम्हाला श्री स्वामी समर्थ ह्या नामाचा भरभरून सगळ्यांनी गजर करायचा आहे। असेच स्वामींचे महत्त्वपूर्ण आणि चांगले संदेश बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। स्वामींच्या नामात आपलं मन रमून राहा आणि